नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण डिग्री मेजर्सचं कन्वर्जन रेडियन मेजर्समध्ये कसं करायचं ते आपण बघितलं होतं. तर आज आपण बघणार आहोत रेडियन मेजर्सचं कन्वर्जन डिग्री मेजर्समध्ये कसं करायचं. तर आपला पहिला क्वेश्चन असा आहे 7π/3 रेडियन. तर याचं कन्वर्जन करताना आपल्याला आपण जसं डिग्री मेजर्सचं कन्वर्जन रेडियन मेजर्समध्ये करताना π/180 ने मल्टिप्लाय केलं होतं, तसंच आता आपण रेडियन मेजर्सचं कन्वर्जन डिग्री मेजर्समध्ये करत आहोत. तर त्याचप्रमाणे 180 आपल्याला त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी 180/π ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर बघा आपण कसं करतो. 7π/3 इंटू 180/π या उलटच आहे. तर बघा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन गेला. 7 × 180 केल्यापेक्षा 7 × 180 केल्याने आपल्याला मोठं एक मल्टिप्लिकेशन मिळेल. मग त्याला आपण 3 ने डिवाइड करू. पण आपण बघितलं तर 3 आहे आणि 3 ने 180 ला डिवाइड करू शकतो. 3 6 18 आणि हा 0 तसंच 7 × 60 करून घेऊ. 7 × 60 केल्यावर आपल्याला मिळतंय 420 डिग्री. तर आपण एकदम सोप्या पद्धतीने रेडियन मेजर्सचं कन्वर्जन डिग्री मेजर्समध्ये केलेलं आहे. तर आपण आपला पुढचा क्वेश्चनकडे वळूया. तर पुढचा क्वेश्चन असा आहे की -π/18 रेडियन लिहून घेऊ. -π/18 रेडियन. तर याला आपण 180/π ने मल्टिप्लाय करून घेऊ. -π/18 इंटू 180/π. तर हा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन गेला. तर काय राहिलं आपल्याकडे -180/18. तर 18 × 180 म्हणजेच डिग्री काय आले -10 डिग्री आलं याचं फायनल आन्सर. तर -π/18 रेडियनचं कन्वर्जन आपण केलेलं आहे डिग्री मेजर्समध्ये. तर त्याचा आन्सर आला आहे -10 डिग्री. तर आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे की 4/7 रेडियन. 4/7 रेडियन आपला क्वेश्चन आहे तिसरा. तर याला मी होमवर्कला देते. एकदम सोपं आहे. जर याचं आन्सर तुमच्याकडून निघालं तर कमेंट्समध्ये कमेंट्स करा. नसेल निघालं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा आन्सर काढू. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुढचा व्हिडिओ मी उद्या घेऊन येणार आहे. उद्या आपण एक्झरसाइज चालू करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू.